नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष 100% लढणार. भाजपसोबत हा पक्ष आहे. अजूनपर्यंत असं कुठंही या पक्षाच्या नेत्यांनी घोषणा केली नाही की ताराराणी आघाडी पक्ष महापालिका निवडणूक लढवणार नाही. उलट खासदार धनंजय महाडिक यांनी असं सांगितलं 2-3 वेळा. जेव्हा पत्रकार बैठकीत हा प्रश्न विचारला गेला तेव्हा असं सांगितलं की वेळ आल्यावर बघू, त्यावेळी निर्णय घेऊ. आता निर्णय झालाय, त्याची अधिकृत घोषणा फक्त होणे शिल्लक आहे. कारण या महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी पक्ष काही मतदारसंघात भाजपच्या सोयीसाठी, उमेदवारांच्या सोयीसाठी लढणार आहे हे जवळजवळ नक्की आहे. तशा हालचाली, तसे संकेत मिळालेले आहेत. मुळात भाजपला या निवडणुकीत 33 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. त्या जागा कोणत्या याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार राजेश क्षीरसागर आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांच्या चर्चा झालेली आहे. किती जागा लढवायच्या, कुठल्या लढवायच्या या संदर्भात बऱ्यापैकी प्राथमिक चर्चा झाली आहे. अंतिम चर्चा नागपुरात हिवाळी अधिवेशनात होणार आहे. पण या सगळ्यामध्ये ताराराणी आघाडी पक्ष लढणार हे आपण कसं म्हणू शकतो? सोपं आहे. भाजपच्या वाटेला साधारणतः 35 ते 40 जागा येणार हे नक्की आहे. पण काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर लढायला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही इच्छुकांचा विरोध आहे. कारण काही ठिकाणी भाजपला मतं पडत नाहीत. कारण काही मतदारसंघात, म्हणजे अजूनही विशिष्ट मतदारसंघात जिथं झोपडपट्टी आहे, जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी भाजपला मतदान न पडण्याची भीती या इच्छुक उमेदवारांना आहे. त्यामुळं तिथं काय करायचं, तर तिथं पर्याय आलाय ताराराणी आघाडी. म्हणजे कोल्हापूर शहरात असे अनेक भाग आहेत की जिथं, म्हणजे उदाहरणार्थ सांग, विचारेमाळ आहे, सदर बाजार आहे, लक्षतीर्थ वसाहत आहे, विक्रमनगर आहे. याशिवाय आणखी काही भाग आहेत की जिथं राजेंद्र नगर हा एक भाग आहे. प्रभाग क्रमांक 12 मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. जे जिथं दलित, मुस्लिम किंवा अन्य काही जे भाजपला शक्यतो मतदान करत नाहीत असा भाग आहे. जे काँग्रेसचे गट्टे आहेत अशा ठिकाणी थेट भाजप ऐवजी ताराराणी आघाडीचा उमेदवार उभं करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.